तर चला आता मी रिपोर्ट आले, काल घरी आले रात्री काल किती वाजता आले ते 5 वाजता 3 वाजता 3 वाजता आले 3-4 वाजता सुट्टी घेतली. कधी ऍडमिट झालेले शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवारी घरी, म्हणजे 4 दिवस कंटिन्यू हॉस्पिटल एकाच रूम मध्ये होते. मी बाहेर पण नाही निघाली. परत बोलवलं आज वाजता. आज ते लॅबचे रिपोर्ट आलेत ना, आता रिपोर्ट आल्यावर सांगू आम्ही, मला दाखवून मी काय आहे काय नाही. त्या बोलल्या मॅडम तुम्ही या. सकाळीच मला फोन आला 11 वाजता, पण मी काय उचलला नाही, झोपली. कारण की मला झोप नाही, 4-5 दिवस कोणाला हॉस्पिटलमध्ये झोप नसती आणि थोडी पण झोप नाही आली. आणि झालंय आमचं इन्व्हर्टर खराब आहे, त्या इन्व्हर्टरवाल्याकडे जाते, एक्सचेंज करते. बाई काय करू, इन्व्हर्टरचं आपलं हे एक्सचेंज करावं लागेल मला, तर झोप लागेल ना. तेवढी आजारी असताना झोप नाही. आम्हाला लाईटच नव्हती रातपासून. इन्व्हर्टर आपलं कधीच खराब नव्हतं, झालंय आता बरेच दिवस झाले खराब. तर त्याला काय 17-18 हजार लागतील, ते काय कमी आहे का? त्याच्याला मग 26 हजाराचं आहे ते. आता त्याचं हे झालेलं आहे काय, बॅटरीच गेलेली. तर बघून 1 हजारापर्यंत बॅटरीचे हे झाले तर बघते. पण ते घेणं लय गरजेचं आहे. 2 मिनिटं पण झोपली नसेल, 2 मिनिटं बाळाला हवा मारायची, उघडलं इकडनं मच्छर यायची, मच्छर आले, इतके मच्छर यायचे. मच्छरची अगरबत्ती लावली, हे सुजायचं माझं हे होऊन. आणि साडी घातली, मला हे नाही आवडत काय जास्त आजारी होऊन, तुम्हाला माहिती आहे मला जास्त आजारी पडायला आवडत नाही. आणि बसून तेच बघायचं. आपल्याकडे स्वतःकडे बघितलं तर आपण अजून आजारी पडतो. म्हणून साडी का घातली, कॉटनची. टाके बघते मॅडम काढतात का काय असतं. हा स्मूथ आहे, काही नाही वाटत. हा मग ते नरमला काय नाही. ड्रेस घालायचं होतं एखादा टॉप. ते टॉप वरून मग ते टाके काढताना हे करावं लागतं, म्हणून साडी घातली. हा म्हणून साडी घातली. तर ते मग कसं आहे, आपलं पटकन ड्रेसिंग करतील ना मॅडम. हा सोपं, कशाला हे करायचं. आणि जाते आणि येते आणि आंबे आणते तुम्हाला. आंबे आणि फेकून दे कॅरेट भरलेले. व्हायच्या अगोदर 5 किलो आंबे दोघा मायलेकाला आणून दिले मी. असे आंबे खराब झाले ते आखे. आंबे आणायला म्हणलं बाई मी चालले हॉस्पिटलला 4-5 दिवस येणार नाही, या दोघा मायलेकाला आंबे आवडते, खाऊ द्या यांना. तर आम्ही कच्चेच खाल्ले, तिकडे पाठवलं. ते आंबट 5 किलो आंबे म्हणलं मायरा मस्त आता खा बाई आंबे. आणि रस बनव, रस पण झाला आपला. खाय, तुला काय आवडत? किटूला जास्त आंबे आवडतात, तिला आवडतात आणि किटूला आवडतात. तिकडे जाय पिल्लू, खायचं जाय तिकडे झाली. तर मग ते आंबे ती म्हणली मग मी लेख आंबे आंबट वर म्हणला, तर जाऊ पप्पांना काय कळलं नसन. पण खराब झाले ते, कच्चे खराब झाले. एवढा मोठा आंबा डायरेक्ट वरून पडलेले दिले असतील पप्पाच्या हवाली करून. काय माहित, जाऊ दे बरं, मार लागलेला असेल तर. आंबे घेऊन येते. काय कर, डाळ भात टाक, तुझ्या पद्धतीने टाक, तुम्हाला काय खायचं. मला खिचडी टाक थोडीशी, मी डाळ भात खाईल. टाकलं सगळ्याला डाळ भात काम येईल. कशाला काय चटणी कर बटाट्याची तुम्ही खाता, मी तर बटाट्याची नाही खाणार. मी असं हे खाईल, डाळ भात थोडस बस झालं मला. काय नको, हे जाते त्या रिपोर्ट घेऊन. आणि लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा, रिपोर्ट काय येतात ते. गाडचे रिपोर्ट येणार, त्याच्यामुळे त्या दिवशी येणार होते ना. नाही ते 4-5 दिवस लागतात. मुंबईला लॅबला जातात. आज नक्की येणार नाही. हा मग फोन आलाय मला तिच्यामध्ये, हॉस्पिटल मध्ये आले का? हा मला हॉस्पिटल मधून फोन आलाय ना. आणि विशाल बोलला मी जातो आणायला, मला स्वतः विचारून मला धडधड वाटते. मला पण कशाचे मतलब तेच ना, मला धडधड वाटते. म्हटलं मला तू काय सांगणार नाही सकाळी, मला स्वतःला येऊ दे, कारण की स्वतःचा प्रश्न आहे माझा. बरोबर का नाही, म्हणून मी येते म्हटलं. म्हणून मी आवरलं. ते म्हणते कशाला आवरलंस तू? म्हटलं चल असंच आवरलंय, येऊ दे मला, पाहू दे काय काय नाही. हा तुमचं काय काम नाही म्हणते. हा माझं काय, त्याला वाटलं मी रिपोर्ट घेऊन येईन, पण मी नाही, मी मॅडमला विचारलं ना काय काय नाही सगळं. आता मला कळत आहे ना असं थोडं सगळं कळत. मग जा लवकर लास्ट पण. हा कारण की मला ते 4 दिवस तुम्हाला नाही सांगितलं, आर्मी पण 1 दिवस मी सांगितलं. कारण की मला आवडत नाही, मला असं वाटतं रोज ब्लॉग चालू राहावा माझा, रोज मी कंटिन्यू तुम्हाला दिसावा, तुमचे मला कमेंट यावा, आणि मला ते बरं वाटतं. म्हणून मी हा पटकन चालू केला. चल मोठा वाटत एवढं कॅरेट भर होते, कच्चे होते तर फेकायचे. चल आता गायला घेऊ. गाईला मी त्या दिवशी कापून दिले तितके मोठे, कापून दिले. लवकर चालल्या तर पाय एकदा खाल्ले. दे विशालचं दे, मला वजन नाही उचलता येते. बाजारच्या भाकरी दे, आणि ते भाकरी खाती. चल भाकरी खाती, चल. अरे इथं टाक ना. हा गाय कुत्री होती ना रे बिचारी, गायाकडे गेला. कुत्रीला एक टाकायची ती, टाक गायाला. तर चला आता मी हॉस्पिटलला आली बघा, बघते आता एकदा आतमध्ये जाऊन. तर चला आता घेतले रिपोर्ट आणि चालली मी घरी. चला बाळाला आंबे घेते आणि त्याच्यावाल्या पण चल जनरेटरवाल्याकडे चल. जनरेटर हे न्यूट्रलवाल्याकडे
जाते घरी आणि आराम करते. मॅडमनं खूप आराम करायला सांगितलंय. टाके आताच नाही म्हणे, 8 दिवसांनी काढायचे. त्याच्यामुळे आराम करा, हे करू नका. आणि आमच्याकडे कंटिन्यू पाऊस आहे, 4-5 दिवस झालं. सगळीकडे पाऊस चालू असलाच पाहिजे. आणि असलच 2-4 दिवस काय मला हॉस्पिटलमध्ये पाऊस माहिती नाही, म्हणजे बघायची विंडोमधून, पण एवढा नाही. तर चला मी आता आराम करते. चक्कर सारखं येतंय मला खूप. चहा थोडंसं बिस्किट खाल्ले आज, कारण की डाईट सगळे मोडलेत माझे. जाऊ द्या, ते गुडघ्याचं एक आणि दुसरं एक, काय करायचं. गुडघ्यांसाठी तर असं झालंय की काय, डॉक्टरचं म्हणणं आहे जास्त फॉड करून चालायचं नाही, वरती जास्त नाही चढायचं तुम्ही, खालती वरती जास्त नाही उतरायचं. पण आता वरतीच झालंय, आता बघूत काहीतरी काय करायचं. एवढं बनवायला पण जागा तर आहेत आपल्या भरपूर, बघूत आम्ही कुठेतरी चांगली जागापासून. जे ऑफिसचं रूम आहे ना आपली, तो आपला भरपूर जमीन आहे, ती पाठीमागं पण रूम आहे, तिथंच वाटलंच तर मी बनवायला चालू करते. पण दिवाळी झाल्यावर असं करते, वरती 2-3 रूम, खालती 2, आणि तिकडेच जातो राहायला. इकडे तिकडे जागा शोधूस तर, हे करूस तर जाऊ द्या, परत मागेच जाऊ. पुढे गेलो तर थोडंसं ते कलशिटीचं काय आता उलट तिकडेच भारी, मंदिर आहे घरासमोर, सगळं काय आहे, पाठीमागून बुद्ध विहार आहे, सगळं व्यवस्थित आहे. तिथंच बनवते मी दिवाळी झाल्यावर, कारण की हे काय माझ्याच्यानं आता शक्य नाही सहन होणं. घडी गुडघ्यांचे प्रॉब्लेम आणि दुसरे पण प्रॉब्लेम. तर चला, भाऊ गेलाय तिकडे, दम लागतोय मला, तरी मी हसते, खरोखर मला दम लागतोय. आता इन्व्हर्टरवाल्याकडे आली, बघते आता एक चेंज करून घेते, कारण की जास्त दिवस नाही लावता येत, लय त्रास होतोय. चला बघू आता. चला मस्त पैकी बघा, शिमला मिरची घेतली, बटाटे घेतले, सगळं काही घेतलं. दुसरावाला नाही आहे, शिमला मिरची घेतली, हे घेतलं, काय केली आहे मेले का असं? कारला, अदरक, नींबू, शिमला, टमाटर. हां, ये बात काय घ्या भाजीला. शिमला मिरची घेतली, हे घे ना फ्लावर. फ्लावर चांगली नाही, चांगली फ्लावर कैसा है? 50 का है. 50 का, 1-2 अच्छा वाला, एकदम वाईट वाला दो. टमाटर किती? ड्रॅगन फ्रूट दिले 2. आता आंबे घेतले, आता कसे निघतात त्या निघले, 2 फ्रूट घेतले, 1 किती झाले. आणि बुटा घेतला मस्त भाजीला. किती? आई एकदा मार्केटला आले का 2-3 हजार. तू बोलला होता ना आंबे आई, हे बघ किती आंबे आणले बघ. बघ तुला आंबे आता खाय राजा. आताच बोलला होता. काय लगेच तू आणली का आंबे? व्यवस्थित काय बोलली? बटन बंद ते इकडून बंद कर ना व्यवस्थित. लाईट गेलेली नाही, लाईट आहे ना. आता आहे ना. आता बोलले बाई तिकडे जाऊन. टमाटर खाली पडले. हा दादा, काय एवढा भाजीपाला आणला आता? अरे बाकीचे आंबे 2-3 दिवस काय आणलेलंच नव्हतं. आई बाकीचे आंबे हा, चाल. हे पण आणलं, काकडी, हे बघ सगळं. आणि झालं. आता बाळ कसं आहे ना, आणि बाळाला आंबे, ड्रॅगन फ्रूट, आईस्क्रीम खायची नाही, त्याने शुगर वाढतं. सगळ्यात मेन पाऊस किती होता काल? सगळ्यात मेन इकडे मला आवडती भाजा भाजून कलेला म्हणतोय. लय भारी लागत. करेला आणलीत ना, करेला आवडतात ना, चांगल्याच भाज्या आणल्यात मी सगळ्या. ते म्हणते करेला मका नाही रे, जे रिपोर्ट सांगितले होते ना आपण, ते रिपोर्ट काय बोलले सर, मॅडम काय बोलल्या माहितीये का? नीट सगळं पडलं. वाटत ते तू वागतील नको. कुठले आलेत मग हे आलेत काय? पाणीने भरलं मम्मी ते सगळं. काय ठेवलं होतं त्याच्यात? मी हा, दूध काहीतरी असं काय ठेवलंय? लवकर काढ. पाण्याची बाटली ठेवली काय वल्ली? अरे. हा, शाबाश. ती काय गळकीच पाण्याची बॉटल आहे. आई तर हे रिपोर्ट आले डॉक्टर म्हणजे भैया. थांब दादा, गाठीचे रिपोर्ट अजून 8-10 दिवस लागतात यायला, ते बोलले. बाकीचे रिपोर्ट केलेले ते आले लॅब मध्ये, असं मॅडम बोलल्या. हा दादा, माझ्या हे आंबे मी मॅडमचे केवळ ठेवले. आणि सरांचे वेगळे. पाय भाऊ किती वलं झाले हे सगळं.
हा? आता व्यवस्थित सुकव त्याला. चला, सुकव. ते राहू दे. तर चला आम्ही आता छोटासा ब्लॉग इथं एंड करू. लाईक करा, शेअर एवढं करा, राहिलं कमेंट करा कमेंट करा. अजून तिकडे बेल आणि आयकॉन अंगेत माझ्या बाळाला. तिकडे क्लिक करा आणि अंगेत ए कसं बाय झालं बघा. बाय. अजून काय करा? अरे देवा, किती ठेवतोय? इथं ठेव. चला. माझं बाळ इथं ठेव. तिकडे ते भाजीवाला